मम्मी आज तुम्ही कोणती रेसिपी करणार? आज ना आपण सुक्कं मटण बनवायचं आहे. गेल्या वेळेला आपण मटणाचा रस्सा दाखवला होता बनवून. आता यावेळेला आपण सुक्कं मटण दाखवायचं आहे. तर सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघा. आवडला असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, लाईक करा आणि नवीन आले आहे तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. जय मल्हार. नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला सुक्कं मटण करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी अर्धा किलो मटण घेतलं आहे. आता आपण हे अर्धा तासासाठी मसाल्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे. तर त्याच्यासाठी लागणारे मी मसाले तुम्हाला दाखवते. चला, आपण जे अर्धा किलो मटण घेतलं आहे त्याच्यामध्ये मसाले मिक्स करून अर्धा तासासाठी ठेवायचं आहे. तर त्याच्यासाठी लागणारे मी मसाले दाखवते. अंदाजाने मी मीठ घेतलं आहे, 1 चम्मच जिरं पावडर घेतला आहे, अर्धा चम्मच हळद घेतली आहे, गरम मसाला अर्धा चम्मच घेतला आहे, 1.5 चम्मच धना पावडर घेतले आहे, दही घेतला आहे आणि लिंबू अर्धा घेतला आहे. आता हे सगळे मसाले आपण मटणामध्ये मिक्स करायचे आहे. तर चला, आता हे अर्धा किलो मटणामध्ये सर्वप्रथम आपण मीठ टाकायचं आहे. अंदाजाने जेवढं लागतंय तेवढं मी मीठ घेतलं आहे. त्याच्यानंतर हळद अर्धा चम्मच, जिरं आहे 1 चम्मच, धना पावडर 1.5 चम्मच आणि गरम मसाला अर्धा चम्मच. लिंबू घ्यायचा अर्धा, तो पण पिळून टाकायचा याच्यामध्ये. आणि 1 चम्मच आपण 2 चम्मच आपण दही घ्यायची आहे. आता हे एकत्र सगळं आपण करायचं. आता आपण हे सगळं मिक्स मसाले केले आहे. त्याच्यामध्ये मी काय काय टाकलं आहे ते दाखवलं. आता हे आपण अर्धा तासासाठी असंच ठेवूया भिजत. आता मी तुम्हाला सुक्कं मटणासाठी लागणारी सामुग्री ते दाखवते आहे. तर चला, अर्धा किलो सुक्कं मटण करण्यासाठी आपल्याला जे मसाले आपल्याला कांदे लागणार आहे, मटण लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. 4 मोठे कांदे घेतले मी बारीक कापून. मी उभे नाही कापले, बारीक कापले आहे. त्याच्यानंतर 10-12 लसणाच्या कांड्या, अद्रक बघू शकतात मी किती घेतलं आहे. आलं लसणाची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. आणि फोडणी देताना डायरेक्ट मी कुकरला फोडणी देणार आहे. त्याच्यासाठी 4 कांदे मोठे कापून घेतले मी बारीक. मोठे कांदे कापले होते. 2 बघतात तुम्ही वेलची घेतली आहे, 2 वेलच्या. त्याच्यानंतर 4-5 मिऱ्या, 1 दालचिनी अर्धा तुकडा आणि तेजपत्ता, कोथिंबीर बारीक कापली आहे. आता आपण आलं लसणाची पेस्ट पहिले बनवूया. चला, बघू शकतात आपण आलं लसणाची पेस्ट आता बनवून ठेवली आहे. आता आपल्याला सुक्कं मटण बनवण्यासाठी जे मी मसाले दाखवते ते बघा. आता आपल्याला फोडणी देण्यासाठी लागणारे मसाले आहे ते म्हणजे 1.5 चमचा मी आगरी मसाला आमच्या घरचा आहे तो मसाला घेतला आहे. मटण मसाला 1 चम्मच. बाकीचे मसाले मी मगाशी मटणामध्ये टाकले आहे. तर चला, आता आपण सुक्कं मटण करायला घेऊया. आपलं कुकर गरम झाला आहे. आता आपण आपल्याला जेवढं लागतं आहे तसं अंदाजाने तेल टाकायचं आहे. दोन वेलच्या गरम मसाल्याच्या, 4 मिऱ्या, 4-5 मिऱ्या, 1 दालचिनीचा तुकडा, जिरं 1 चम्मच, हिंग थोडंसं. आता कांदा आपण जो मी बारीक कापला होता तो टाकते. आता गुलाबी आपण थोडा कांदा करूया. आता आपला कांदा गुलाबी झाला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं एक तेजपत्ता टाकायचा, हलवून घ्यायचं. आलं लसूणची पेस्ट टाकली मी.
ती पण 2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आपलं आलं लसणाची पेस्ट परतलं गेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट 1.5 चम्मच टाकायचा आहे, मटण मसाला 1 चम्मच टाकायचा आहे आणि परत एकत्र करायचं आणि 1 मिनटं परत बारीक गॅसवर मसाला परतून द्यायचा आहे चांगला. आपण उघडून बघूया. बघू शकता मसाला चांगला परतला गेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे अर्धा तास मी मटण आपण करायला अर्धा तास भिजत ठेवलं होतं मटण मुरण्यासाठी, ते मटण आता मी ह्याच्यात टाकते आणि परत आपण एकत्र करून 2 मिनटं बारीक गॅसवर एकत्र शिजून द्यायचं आहे. तर 2 मिनटं आपण परत ते एकत्र शिजवून देऊया. आपण उघडून बघूया. बघू शकता एकत्र झालं आहे, असं मिक्स झालाय सगळा मसाला याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया. आणि आता गरम पाणी टाकून आपण शिजायला टाकूया. आता गरम पाणी आपण टाकूया. बघा मटण कसं जेवढं लागतंय तेवढंच घेतलंय मी, सुक्कं मटण करायचं आहे म्हणून. आता आपण 4-5 शिट्ट्या आपण मटण शिजवायला घेऊया. तर चला आता कुकर गार झाल्यावर भेटू. आता आपण खोलून बघूया. बघू शकता कसं टाकतो आता तरी पण आली आहे चांगली. बघू शकता कसं सुक्कं बनवलं आहे मी. आता मी तुम्हाला काढून दाखवते. लपलपीत सुक्कं कालवण बनवलं आहे. नमस्कार. बघा कसं सुक्कं मटण बनवलं आहे मी. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की करून बघा. बघा मटण कसं शिजलं आहे. आवडलं असेल तर नक्की तुम्ही करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा मला कसं बनलं आहे ते. लाईक पण करा आणि नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. जय मल्हार.